नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्ववंदनीय विश्व शांतीदूत, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, मार्गदाता, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध, देवानंग पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न भारतीय संविधान शिल्पकार, द ग्रेटेस्ट इंडियन फादर ऑफ नेशन, या भारताचे संवैधानिक राष्ट्रपिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन करून उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिकांना सविनय नमबुद्धाय आणि जय भीम. सर्वांच्या प्रती मंगलाची कामना करतो आणि नोबल ट्रूथ यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक यांनाही मी मंगलाची कामना करतो. आज राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, समाज सुधारक राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं, त्यांच्या स्मृती दिवसाच्या निमित्तानं आज विशेष धम्मदेसना म्हणून राष्ट्रपिता गांधीजींना म्हटलं जातं, पण खऱ्या अर्थाने या भारताचे राष्ट्रपिता केवळ दोनच आहे आणि ते म्हणजे ज्योतिराव फुले, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले. आणि दुसरे संवैधानिक राष्ट्रपिता जर कोणी असेल तर ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना फादर ऑफ नेशन म्हणून ओळखलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या देशाचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीचाच हा इतिहास आहे. त्यालाच बाबासाहेबांनी क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास म्हटलेला आहे. आणि हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास, जो इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. इतिहास याकरिता वाचावा, इतिहास याकरिता आपण स्मरणात ठेवावा की इतिहास मनुष्याला सावधगिरीचा इशारा करतो आणि इतिहास हा माणसाला स्फूर्ती आणि प्रेरणा सुद्धा देतो, जसा की भीमा कोरेगावाचा इतिहास. या अखंड या जम्बूद्वीपामध्ये जे सम्राट अशोकांचं जे समतामूलक हा जो जम्बूद्वीप होता, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मानवी नैतिक मूल्यावर आधारित हा जो स्वर्णिम जम्बूद्वीप देवानाम सम्राट अशोकांच्या कालखंडामध्ये होता. तथागत भगवान बुद्धांनी त्यांच्या भिक्खू संघामध्ये स्त्रियांचा पहिला पुढारी तथागत सम्यक संबुद्ध आहे. पुरुषांबरोबर स्त्रियांना सुद्धा घराबाहेर पडता येतं. पुरुषांबरोबर स्त्रिया सुद्धा बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करू शकतात, हे बुद्धाने ओळखलं होतं. आणि स्त्रियांना घराबाहेर पडण्याचा, धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा सर्वप्रथम जगामध्ये जर कोणी अधिकार दिला असेल स्त्रियांना, स्त्री मुक्तीदाता, स्त्रियांचा पहिला पुढारी जर कोण असेल तर ते तथागत सम्यक संबुद्ध आहे.
तथागत सम्यक संबुद्धांच्या भिक्खू संघामध्ये स्त्री आणि पुरुष, गरीब श्रीमंत असा भेदभाव नव्हता. तथागत बुद्धांनी पुरुषांबरोबर स्त्रियांना सुद्धा आपल्या धम्मामध्ये समतेचं स्थान दिलेलं होतं. आणि म्हणूनच स्त्रियांचा जगातील पहिला ग्रंथ तो स्त्री स्वातंत्र्याचा जाहीरनामाच आहे. जगातला महिलांचा पहिला ग्रंथ स्त्री स्वातंत्र्याचा जाहीरनामा तो म्हणजे थेरीगाथा, त्रिपिटकाचा भाग. थेरीगाथामध्ये स्त्रियांच्या त्या बुद्धाकडे कशा आल्या, बुद्ध धम्म संघाला कशा शरण गेल्या. तर बुद्धाच्या काळामध्ये मातृसत्ताक पद्धती होती. महाप्रजापती गौतमी, गौतमीवरून गौतम बुद्ध. सारीपुत्ताच्या आईचं नाव सारी आहे म्हणून त्यांचं सारीपुत्त. आणि नंतरही आपण पाहतो सातवाहनांच्या काळामध्ये सुद्धा एका बौद्ध सम्राटांचं नाव आहे गौतमी पुत्र सातकर्णी. तर ही मातृसत्ताक पद्धती बुद्धाच्या वेळी होती. सातवाहनांच्या कालखंडापर्यंत, शिवाजी महाराजांच्या कालखंडापर्यंत ही मातृसत्ताक पद्धती होती. ज्या स्त्रियांनी शेतीचा शोध लावला सर्वप्रथम, ज्या स्त्रियांनी बी बियाणाचा शोध लावला आणि ज्या स्त्रियांना भगवान बुद्धांनी पहिल्यांदा भिक्खू संघामध्ये सामील करून घेतलं आणि स्त्रियांना हक्क प्रदान केले, तर त्या स्त्रीला असंही आपण बौद्ध साहित्यामध्ये वाचतो की तथागत भगवान बुद्धांच्या भिक्खुणी संघामध्ये वैशालीला जशा स्त्रिया प्रवचित झाल्या तर बुद्धाचा धम्म सुद्धा पुढे गेला. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये मग कुठलाही लढा असो, चौदार तळ्याचा सत्याग्रह असो, महाडचा सत्याग्रह असो, कुठलाही सत्याग्रह असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये स्त्रियांचा खूप मोठा सहभाग होता. स्त्रियांनी बाबासाहेबांच्या आंदोलनाला, चळवळीला खूप मोठी साथ दिली. आणि म्हणून स्त्रिया, आपण ह्या ज्या बुद्धाने ज्या स्त्रियांना स्त्री स्वातंत्र्य दिलं होतं, नंतरच्या कालखंडामध्ये मात्र मनुस्मृती नावाचा काळा कायदा तयार झाला. पेशव्यांच्या काळामध्ये जे जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांची जी आई आहे, जिजाऊ सुद्धा ती एक योद्धा होती. तर शिवशाही जाऊन जेव्हा पेशवेशाही आली आणि या पेशवेशाहीमध्ये आपण बघितलेलं आहे भीमा कोरेगावाचं जे युद्ध झालं, हे भीमा कोरेगावाचं युद्ध म्हणजे जगातील सर्वात मोठी पराक्रमाची लढाई आहे, शौर्य गाथा आहे. 500 महार सैनिकांनी 28,000 ब्राह्मण पेशव्यांचा जो नायनाट केला होता. ज्या ब्राह्मण पेशव्यांनी, शनिवार वाड्यातल्या ब्राह्मण पेशव्यांनी पुणा, तुम्ही नाव ऐकलं का पुणा? तर हे पुणे शहर बुद्धाच्या काळापासूनच पुण्य हे जे नाव पडलेलं आहे, या महाराष्ट्रामधून श्रावस्तीला बुद्धाकडे जाणारा पुण्य नावाचा भिक्खू होता, पहिला महाराष्ट्रीयन. तर या पुण्य नावाच्या भिक्खूवरूनच हे पुणे आणि आजचं ज्याला पुणा म्हणतात, पुण्य हे एका भिक्खूचं नाव होतं. महाराष्ट्रातला जो पहिला भिक्खू, बुद्धाकडे चिवर घेणारा पहिला प्रवचित भिक्खू, या पुण्य नावाच्या भिक्खूवरूनच, त्या नावावरूनच पुणा आणि आता ते पुणे नाव पडलेलं आहे. आणि हे पुण्य प्राचीन काळामध्ये बौद्ध धम्म प्रचार आणि प्रसार केंद्राचं, पुण्य भिक्खूंचं ते एक प्रचार आणि प्रसाराचं एक केंद्रच होतं. तर या पुण्यांमध्ये शिवशाही जाऊन जेव्हा पेशवाई ब्राह्मणशाही आली तर शनिवार वाड्यामधून एक आदेशच निघाला होता. कोणता आदेश निघाला होता? की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीच्या विनाश या पुस्तकामध्ये सुद्धा ते लिहिलेलं आहे, पुण्याचं वर्णन केलेलं आहे बाबासाहेबांनी, की ब्राह्मण पेशव्यांनी शूद्राती शूद्रांच्या पावलांचे ठसे जमिनीवर उमटू नये म्हणून त्यांच्या कमरेला काय दिला? झाडू दिला. हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, ते जमिनीवर थुंकू नये म्हणून त्यांच्या गळ्याला गाडगं दिली. बाबासाहेब जातीचा विनाश या पुस्तकामध्ये पुढे लिहितात की शूद्राती शूद्रांच्या त्यांना काही प्रतीक सुद्धा दिली. गाडगं मडकं तर दिलं, झाडू तर दिलाच, पण त्यांना दोन्ही हातामध्ये, दोन्ही पायामध्ये आणि गळ्यामध्ये
काळे धागे हे गुलामीचं प्रतीक सुद्धा दिलं. आजही काही लोक ते वापरतात, गुलामीचं प्रतीक, मनुस्मृतीचं. तर ह्या ब्राह्मण पेशव्यांनी ज्या शनिवार वाड्यामधून, शनिवार वाडा हे जे नाव मी ज्योतिबा फुलेंच्या ज्या स्मृती दिवसाच्या निमित्तानंच मी सांगत आहो. कोणाची कोणाची स्मृती दिवस म्हणून सांगत आहो मी? राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंच्या. तर या शनिवार वाड्याचं नाव शनिवार वाडा का पडलं? शनिवार वाडा, या शनिवारा दिवशी आपण बौद्ध साहित्यामध्ये वाचतो की तथागत बुद्धांनी शनिवाऱ्या दिवशी वाराणसी सारनाथला शनिवाऱ्या दिवशी काय केलं होतं? धम्म चक्क प्रवर्तन केलं होतं शनिवार दिवसाला बुद्धाने. लक्षात घ्या, शनिवार दिवसाला. तर हेच नाव शनिवार वाडा पेशव्यांनी ठेवलं. दुसरी गोष्ट, शनिवार वाड्याला काही आपले लोक जातात. लागंतर भीमा कोरेगाव बौद्ध लेण्यांना जात नाही. पुण्याच्या परिसरामध्ये कितीतरी बौद्ध लेणे आहे. जुन्नर, कारले भाजीला तिकडे जातील नाही, पण त्या शनिवार वाड्याला जातात. माहित नाही, मला माहित नाही, पण ते शनिवार वाडा हे नाव कशाहून पडलेलं आहे? तर शनिवार वाडा हे नाव ब्राह्मण पेशव्यांनी या करताना दिलं. आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये एक गाण्यामध्ये आहे, बाई वाड्यावर या. तुम्ही ऐकलं नाही शब्द? निळू फुलेंच्या पिक्चरामध्ये ही डायलॉग आहे, बाई वाड्यावर या. आता ते गाणं खूप होतं. काही लोक तर 14 एप्रिलला वाजवत होते आपले लोक. मग ही बाई वाड्यावर जाणारी होती कोणती? तर ह्या शनिवार वाड्यावर जाणारी आणि शनिवाऱ्या दिवशी जाणारी ब्राह्मण पेशव्यांनी एक दिवस ठरवला होता की अस्पृश्यांची, म्हणजे एखाद्या अस्पृश्यांच्या मुलाचं जर लग्न झालं तर 7 दिवस ब्राह्मणाच्या घरामध्ये त्या नव्या नवरीला ठेवावं लागत होतं. समजलं का तुम्हाला? आलं का लक्षात तुम्हाला? काय सांगत आहो मी? आधीच्या काळामध्ये ब्राह्मण पेशव्यांचा आणि ब्राह्मण पेशव्यांसारखे पाटील लोक सुद्धा वागत होते खेड्यापाड्यामध्ये. एखाद्या महाराच्या, मांगाच्या, चामाराच्या, शूद्राच्या मुलाचं जर लग्न झालं तर 2 ते 4 दिवस किंवा 7 दिवस ब्राह्मणाच्या घरी तिला ठेवावं लागत होतं, पत्नीला. ब्राह्मण तिचा उपभोग घेत होता. लक्षात घ्या, राजाची पत्नी जरी असेल तरी ते मनुस्मृतीमध्ये कायदा होता. नीट लक्ष द्या. तर ब्राह्मणांनी एक नियम लागू केला होता की या पुणे आणि पुण्यातल्या परिसरातल्या ज्या काही शूद्र अस्पृश्यांच्या स्त्रिया आहे, त्यांनी एका शनिवारला एका स्त्रीनं यायचं आणि ब्राह्मण पेशवे त्यांचा काय घ्यायचा? भोग घ्यायचा. आहे का? ब्राह्मण पेशवे काय करायचे? मग भोग घ्यायचा. आणि तो दिवस ठरवलेला होता शनिवार, म्हणून त्याचं नाव काय पडलं? शनिवार वाड्या. प्रत्येक स्त्री मग बाई वाड्यावर या, म्हणजे वाड्यावर जाणारी, म्हणजे या शनिवार वाड्यावर जाणारी स्त्री कोणती होती? आपलीच भगिनी होती, अस्पृश्यांची, महारमांगाची स्त्री होती. ब्राह्मण तिच्यावर अन्याय अत्याचार करत होता, तिचा बलात्कार करत होता, तिचं शोषण करत होता. तुम्ही समजून जाते काय करत होता. लक्षात घ्या. तर मग आपण तर ऐकली ना गोष्ट. म्हणजे केवळ महाराष्ट्रातलीच नाही, तर आपण तर ते बाजीराव मस्तानीची कहाणी ऐकलेलीच आहे. बघा, म्हणजे केवळ मांगा महाराजांच्याच नाही, तर मस्तानी सारख्या स्त्रीला सुद्धा स्वतःची पत्नी काशीबाई असून सुद्धा त्या पेशव्यानं, द्वितीय बाजीराव पेशव्यानं त्या मस्तानीला ठेवलं होतं. लक्षात घ्या. तर हे एवढे अय्याश होते पेशवे. ब्राह्मण पेशवे एवढे अय्याश होते आणि त्यांनीच हा आदेश दिला होता. कोणता? हा शनिवार वाड्यामधूनच आदेश निघाला होता. कोणता? अस्पृश्यांच्या गळ्याला गाडगं आणि अस्पृश्यांच्या गळ्याला काय? मडकं. लक्षात घ्या. तर हे, आणि शूद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार नाही. लक्षात घ्या. तर तुम्ही कल्पना करा, मी ज्योतिबा फुलेंच्या संदर्भात बोलत आहो. मी महात्मा म्हणत नाही त्यांना, महात्मा नाही म्हणत मी. ज्योतिबा फुले हे नास्तिक होते. ते ईश्वरालाही मानत नव्हते ना आत्म्यालाही मानत नव्हते. तर आपण महात्मा कशाला म्हणायचं? काही लोकांनी जरी पदवी दिली असेल, पण मी ज्योतिबांना महात्मा नाही म्हणत, मी त्यांना राष्ट्रपिताच म्हणतो. लक्षात घ्या. तर ज्योतिबांनी त्या काळामध्ये त्या पुणे शहरामधले आणि त्या पुण्यातल्या परिसरातले जेवढे काही ब्राह्मण पेशवे होते, म्हणजे तुम्ही कल्पना करा, त्या काळामध्ये 1927 ते 1948 पर्यंत कल्पना करा, पूर्ण त्या पेशवे, त्या पुण्यातले पूर्ण ब्राह्मण पेशवे, परिसरातले पूर्ण ब्राह्मण पेशवे आणि दोघं पती पत्नी लढले.
त्या ब्राह्मण पेशव्यासोबत. साधी स्पर्धा आहे का ते? आणि ते कोण लढले? राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले. बाई म्हणता येत नाही तिला, आपण सावित्री आई म्हटलं पाहिजे. बाई म्हणजे तो शब्द आजही पुण्याकडे बाई म्हणणं चुकीचं आहे. आपण बाई हा शब्द वापरूच नाही. आपण एक तर सावित्री माई हा शब्द वापरला पाहिजे किंवा सावित्री हाही शब्द वापरला पाहिजे. सावित्री हा शब्दच बुद्धिझम आहे. श्रावस्तीवरूनच हा शब्द सावित्री शब्द तयार झालेला आहे, लक्षात घ्या. तर या सावित्रीबाई फुलेंनी आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी ब्राह्मणांविरुद्ध पेशव्यांविरुद्ध जी मोहीम चालवली होती, दोघच पती पत्नीनं तो लढा दिला होता. किती त्यांना प्रखर विरोध झाला होता तुम्हाला माहित आहे ना. आज जर एखाद्या स्त्रीला घर सोडायचं काम पडलं तर सासऱ्याच्या मालमत्तेवर, सासूबाईच्या मालमत्तेवर हक्क गाजवते कायद्यानुसार. पण त्या काळामध्ये आपल्या सासऱ्याचं हक्काचं घर सावित्रीबाईनं सोडलं, ज्योतिबानं सोडलं. कायच्यासाठी सोडलं होतं? कायच्यासाठी सोडलं होतं की ब्राह्मण पेशव्यांनी त्यांच्या घराकडे येऊन त्यांच्यावर एक कंप्लेंट केली होती त्यांच्या वलिडाकडं, गोविंदराव फुलेकडं, का मनुस्मृतीच्या काळ्या कायद्याप्रमाणे अस्पृश्यांना आणि स्त्रियांना शिक्षण घेणं पाप आहे. शिक्षण जर घेतलं तर तिचा पती मरतो, ती विधवा होते, अशा अफवा पसरवल्या होत्या. स्त्रियांनी शिक्षण घेणं महापाप आहे. मग ती कोणती स्त्री असो, ब्राह्मण असो का आदिवासी असो, नीट लक्ष द्या. स्त्रियांनी जर शिक्षण घेतलं तर तिचा पती जर जेवायला बसला तर पतीच्या जेवणामध्ये काय पडते? अळ्या पडते. स्त्री जर शिकायला लागली तर तिचा पती मरते, ती लवकर विद्वान होते, अशा अफवा तर पसरवल्याच होत्या. पण स्त्रियांचं शिक्षण घेणं सुद्धा काय होतं? पाप होतं त्या काळामध्ये. आणि मग कंप्लेंट केली त्या पुण्याच्या ब्राह्मण पेशव्यांनी, कर्मठ ब्राह्मणांनी. कोणती? का तुमचा मुलगा ज्योतिबा आणि सावित्रीबाई मुलींसाठी आणि शूद्रांसाठी शाळा काढत आहे. शूद्रांना शिक्षण नाही घेता येत मनुस्मृतीच्या नियमानुसार. शूद्रांनी फक्त तीनही वर्णाची काय केली पाहिजे? सेवा चाकरी केली पाहिजे. आणि स्त्रियांनी फक्त काय? चूल आणि मूल, त्या भोग वस्तू आहे, पायातली वाण पायातच बरी. स्त्रियांनी म्हणजे लहानपणी तिनं वडिलाच्या धाकात राहायचं, लग्न झाल्यावर पतीच्या धाकात राहायचं आणि म्हातारी झाल्यावर मुलाच्या धाकात राहायचं. हा मनुस्मृतीचा कायदा आहे. स्त्रियांना शिक्षण घेणं पाप असतं, स्त्रियांचा जन्मच पाप आहे. आणि तुमचा मुलगा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले पुण्यामध्ये शाळा काढत आहे. सांगा हे धर्माच्या विरुद्ध नाही का? सांगा हे मनुस्मृतीच्या विरुद्ध नाही का? दिलं भडकवून. पण ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले त्याचं नवीनच लग्न झालं होतं. तर ज्योतिबा फुले काय म्हणते, तुम्ही मला घराच्या बाहेर जरी काढलं तरी पण मी मुलींसाठी आणि अस्पृश्यांसाठी शाळा काढल्याशिवाय राहणार नाही. आता मला सांगा, सावित्रीबाई भांडू शकत नव्हती सासऱ्याच्या मालमत्तेवर? भांडू शकत होती का नाही? आजच्या तुम्ही भांडता का नाही? पण सावित्रीबाईनं सासऱ्यासोबत कलह केला नाही. आपल्या तिनं हक्काचं घर सोडलं पतीचं आणि दुसऱ्याच्या घरामध्ये का मुस्लिम बांधवाच्या घरी त्यांनी आश्रय घेतला. सांगा किती मोठा त्याग आहे हा. कोणाची गोष्ट सांगतो आम्ही तुम्हाला? सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंची. प्रत्येक पुरुषांच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, पण एका स्त्रीच्या मागे कोणाचा हात आहे? एका पुरुषाचा आहे. लक्षात घ्या. तर हे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले त्या काळामध्ये कसे लढले असेल त्या ब्राह्मण पेशव्यासोबत अख्ख्या पुण्यामध्ये, तुम्ही कल्पना करा. त्यांना किती विरोध झाला असेल, किती संघर्ष आणि त्यांना कष्ट झेलावे लागले. तर ज्योतिबांचा जन्म झाला 11 एप्रिल 1827 मध्ये. कोणत्या तारखेला? 18 एप्रिल 1827 ला. आणि बाबासाहेबांचा 14 एप्रिलला, ज्योतिबांचा 11 एप्रिलला. तर ज्योतिबांचा जन्म झाला साताऱ्यामध्ये. त्यांचं जन्मगाव आहे कटगुण. त्यांच्या वडिलांचं नाव होतं गोविंदराव. काय नाव होतं ज्योतिबांच्या वडिलांचं नाव? गोविंदराव फुले. आता गोविंद हा शब्द कुठला आहे? गोविंद शब्द हा त्रिपिटकातला आहे. त्रिपिटकामध्ये महागोविंद नावाचं सुत्त आहे. भगवान बुद्धाचं एक सुत्त आहे, महागोविंद सुत्त. गोविंद शब्द पाली आहे, त्रिपिटकामधला आहे, बौद्ध शब्द आहे. आणि त्यांच्या आईचं नाव होतं चिमणाबाई. काय नाव होतं? चिमणाबाई. आणि त्याचं 9 वर्षाचे असतानाच चिमणाबाईचा मृत्यू झाला. ज्योतिबांच्या आईचा 9 वर्षाचेच होते, मृत्यू झाला. आणि मग संपूर्ण जबाबदारी कोण सांभाळली? मग सगुणाबाईनं. सगुणाबाईनं त्यांना लहानाचं मोठं केलं. बाबासाहेबाचं आणि ज्योतिबा फुलेचं सारखंच आहे की नाही?
भीमाबाई सुद्धा भीमाबाई गेल्याच्या नंतर मला वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वय त्यावेळी 3.5 वर्षाचं का 5.5 वर्षाचंच होतं, आहे का नाही? पहा, ज्योतिबा फुलेंच्या आईचंही मरण साताऱ्यालाच झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं भीमाबाईचे मरण सुद्धा कुठं झालं? साताऱ्यालाच झालं. ज्योतिबा फुलेंची आई सुद्धा लहानपणामध्ये त्यांच्या 9व्या वर्षामध्ये सोडून गेली आणि बाबासाहेबांची भिवाची आई सुद्धा लहानपणीच त्यांना सोडून गेली. 7 वर्षाचे असताना सोडून गेले. ज्योतिबांचा सांभाळ सगुणाबाईनं केला आणि भिवाचा सांभाळ मीरा आत्याने केला. पहा, सेम आहे. तर यांची तारीखही 11 एप्रिल आहे आणि बाबासाहेबांची 14 एप्रिल. आणखी साम्य कोणतं आहे बघा. 1800 म्हणजे आजच्याच दिवसाला 28 जानेवारी 1890 मध्ये 28 नोव्हेंबर 1890 मध्ये कोणाचा मृत्यू झाला? ज्योतिबांचा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म केव्हा झाला? 14 एप्रिल 1891 ला. पहा, एकाच वर्षाचा फरक आहे. दुसरी गोष्ट, महाबोधी महावीराचा लढा देण्यासाठी श्रीलंकेवरून 1891 मध्ये देवमित्र अनागारिक धम्मपाल सुद्धा आले. तिथूनच महाबोधी महावीराचा म्हणजे बाबासाहेबांचा जन्म. पहा, या तीनही घटना योगायोग कसे आलेले आहे. अनागारिक धम्मपाल 1891 ला भारतामध्ये आले. महाबोधी महावीराच्या लढ्यासाठी त्यांनी संघर्ष निर्माण केला. तर ज्योतिबा फुलेंचं जे जीवन आहे एवढं संघर्षमय जीवन आहे. ज्योतिबा फुलेंनी आपल्या वडिलांसोबत हे सर्व करून, तर त्या काळामध्ये माहित आहे, तुम्हाला माहित असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांची बदली कुठं झाली होती? मध्य प्रदेशला. आजही तुम्ही मध्य प्रदेश, छत्तीसगडला जर गेले तर कबीरपंथी लोक तुम्हाला जास्त दिसतात. म्हणून कबीरपंथीचा प्रभाव त्या काळामध्ये खूप होता, महाराष्ट्रामध्ये होता. कबीरपंथाचे लोक खूप फिरायचे, फकीर गावागावामध्ये जाऊन प्रबोधन करायचे. लक्षात घ्या. तर रामजी बाबांच्या जीवनावर सुद्धा कोणाचा प्रभाव होता? रामजी बाबा आंबेडकर सकपाळ कोणाचे विचार फॉलो करत होते? ते कबीराचे विचार, कबीरपंथी होते ते. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्योतिबा फुलेंच्या म्हणजे त्यांच्या मनावर सुद्धा कबीरांच्या विचारांचा प्रभाव होता. म्हणूनच तर ते विद्रोही ज्योतिबांचे जे दोहे आहे ते कसे आहे? ब्राह्मण जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्थेवर प्रहार करणारे आहे. म्हणून ज्योतिबा फुलेंना सुद्धा त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली. तर ज्योतिबा हा जो शब्द जर बघितला आपल्याला, तर काही लोक म्हणतात आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्योतिबा आणि खंडोबा हे कुलदैवत आहे, असे पौराणिक ज्योतिबा आणि खंडोबा. तर ते ज्योतिबाच्या नवसाचा झाला म्हणून ते ज्योतिबा असं वगैरे काही नाही. ऍक्च्युली पाहता ज्योतिबा हा शब्द जर पाहिला तर पालीतला आहे. जातक कथेमध्ये ज्योतिपाल नावाचं जातक कथा आहे, लक्षात घ्या. तर ज्योतिबा फुलेंनी जो संघर्ष चालू केला होता तर आपण तो बघूया की ज्योतिबा फुलेंचं जे विवाह आहे 9 वर्षाचं असताना त्यांची आई त्यांना सोडून गेली. सगुणाबाईने सांभाळ केला आणि 12व्या वर्षी सावित्रीबाई फुलेंचं आणि ज्योतिबा फुलेंचं काय झालं? बालविवाह झाला. आता सावित्रीबाई कुठली बरं? खंडाळा तालुका आहे, साताऱ्यामधलं तिचं गाव आहे नायगाव. शिरवळ बुद्ध लेणीपाशी तिचं गाव आहे नायगाव. तर या नायगावला खंडोजी नेवाशी पाटलाची ती मुलगी आहे, माळसाबाईची मुलगी. तर त्या मुलीसोबत भिवाचा 12व्या वर्षी काय झाला? बालविवाह झाला असं म्हणा. बघा, पेशव्यांच्या काळामध्ये स्त्रियांचा जन्म किती पाप होतं हे मी तुम्हाला सांगतो. स्त्रियांचा जन्म होणं किती पाप होतं. ज्यावेळी नायगावामध्ये सावित्रीबाईचा ज्या दिवशी जन्म झाला, तर आता सावित्रीबाईचा जन्म ज्या दिवशी झाला तर सावित्रीबाईच्या वडिलांना असं ठरवलं का सावित्रीबाईचा जन्मदिवस साजरा करायचा ज्याप्रमाणे मुलाचा करतात. तर पूर्ण नायगावच्या ब्राह्मणवादी लोकांनी खंडोजी नेवाशी पाटलावर बहिष्कार टाकला. मनुस्मृतीच्या कायद्यानुसार फक्त मुलाचा वाढदिवस साजरा केला जातो, मुलाची जयंती साजरी केली जाते, मुलाचा जन्मदिवस साजरा केला जातो. स्त्रियांचा, महिलांचा, मुलीचा जन्मदिवस साजरा करणं मनुस्मृतीच्या विरोधात आहे. आजही तुम्ही हिंदू धर्मामध्ये पहा, राम जयंती आहे, कृष्ण जयंती आहे, हनुमान जयंती आहे, पण तुम्ही राधा जयंती न सीता जयंती कधी ऐकली का? पहा, लोकांचं हे माहित नाही, लोकांना करते का नाही. म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती
स्त्रियांचा जन्मदिवस साजरा करणं हे मनुस्मृतीच्या विरोधात आहे. म्हणून राधा जयंती आता ते जरी पौराणिक काल्पनिक देवी असन तरी त्याच्या मात्र जन्मदिवस साजरे करत नाही. राम जयंती, कृष्ण जयंती, हनुमान जयंती हे जयंत्या करते, पण स्त्रियांचा जन्मदिवस साजरा करणं महापाप समजलं जातं. आजही ते लोक फॉलो करतात. समजलं का? तर ज्या दिवशी सावित्रीबाईचा जन्म झाला तर तिच्या वडिलांनी ठरवलं, नेवासे पाटलांनी, की आपण सावित्रीबाईचा जन्मदिवस साजरा करा, कारण ज्या दिवशी सावित्रीचा जन्म झाला होता. तर पूर्ण ब्राह्मणांनी सावित्रीबाईच्या वडिलांवर बहिष्कार टाकला. आता मग ते नाराज झाले. आता नाही, त्यांना विरोध करता आला नाही. तर मग ज्योतिबा फुलेच्या म्हणजे सावित्रीबाईच्या वडिलांना काय केलं, सावित्रीबाईच्या जन्माच्या दिवसाच्या निमित्तानं सावित्रीबाईचा जन्मदिवस आनंदानं साजरा करू देत नाही, मिठाई वाटू देत नाही, कार्यक्रम घेऊ देत नाही. स्त्रियांचा जन्मदिवस करणं महापाप आहे. तर सावित्री आईच्या वडिलांनी जन्मदिवसाचं औचित्य म्हणून सावित्रीबाईच्या नावानं गावामध्ये वृक्षारोपण केलं. लक्षात घ्या. तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बदौलत, सावित्रीबाई ज्योतिबांच्या बदौलत, संविधानाच्या बदौलत आज स्त्रियांचाही सुद्धा जन्मदिवस साजरा केला जातो. स्त्रिया सती जात होत्या, आता राष्ट्रपती होत आहे ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू कोड संविधानाच्या बदौलत. बरोबर आहे का नाही? आणि स्त्रियांचाही जन्मदिवस होते. इंदिरा गांधीची जन्मदिवस करतात. आज ज्या हिंदू धर्मातल्या, ब्राह्मण धर्मातल्या ज्या स्त्रिया हॅपी बर्थडे करतात, वाढदिवस साजरा करतात, कितीतरी खर्च करतात, तर कोणाची पुण्याई आहे? महिलांचा जन्मदिवस, मुलींचा जन्मदिवस, वाढदिवस साजरा करणं महापाप होतं. किती लोकांना माहित नाही हे. तर ज्यावेळी ज्योतिबांचं जे शिक्षण झालं तर ज्योतिबांना एकूण 6 भाषांचं नॉलेज होतं. 6 भाषा. तुम्हाला माहित आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील हे सुभेदारही होते आणि मेजरही होते. दुसरी गोष्ट, त्यांना इंग्रजी लिहिता येत होतं रामजी बाबांना, आणि वाचता येत होतं, आणि ते धार्मिकही होते. कबीर पंथाचा प्रभाव होता. तर ज्योतिबांना मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, तामिळ आणि गुजराती एकूण 6 भाषा येत होत्या. किती भाषा येत होत्या? 6 भाषा. तर ज्योतिबा फुलेंच्या हातात, आता त्यांना इंग्रजी वाचता येत आहे. कोणाला? ज्योतिबांना. तर ज्योतिबांना जेव्हा ब्रिटिश काळामध्ये इंग्रजी वाचता येत आहे रामजी बाबासारखं, तर ज्योतिबांच्या हातामध्ये ब्रिटिशांकडून एक पुस्तक प्रसिद्ध झालं होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं, ते पुस्तक होतं थॉमस पेनचं राईट्समॅन. कोणतं पुस्तक? राईट्समॅन नावाचं पुस्तक हे ज्योतिबांनी वाचलं होतं, थॉमस पेनचं. आणि त्या पुस्तकाचाही त्यांच्यावर काय होता? प्रभाव होता त्या काळामध्ये. पण हेही पुस्तक अनेक लोकांना माहित नाही. थॉमस पेनचं पुस्तक वाचण्याच्याही अगोदर, हे राईट्समॅन नावाचं पुस्तक ज्योतिबांनी वाचण्याच्या अगोदर, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या हातामध्ये पहिल्यांदा बौद्ध ग्रंथ पडला. जसा बाबासाहेबांच्या हातामध्ये ते केळुसकर ग्रंथाचा ग्रंथ पडला का नाही, खूप कमी लोकांना माहित आहे. तर कोणता ग्रंथ पडला ज्योतिबा फुलेंच्या हातामध्ये? बौद्ध ग्रंथ पडला. तो ग्रंथ होता वज्रसूची. कोणता ग्रंथ? वज्रसूची नावाचा ग्रंथ. तुम्हाला ऐकायला थोडस वेगळं वाटतं, वज्रसूची नावाचा ग्रंथ. तर तुम्ही बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ बाबासाहेबाचा जर वाचला तर बाबासाहेबांनी काही संदर्भ अनेक ग्रंथातले घेतले आहेत ते ग्रंथ लिहिण्यासाठी. तर बाबासाहेब म्हणतात, अश्वघोष यांनी जे बुद्ध चरित्र लिहिलं होतं. आता अश्वघोष कोण्या काळातला आहे? कुशाण सम्राट कनिष्क, बौद्ध सम्राट कनिष्काच्या काळामधला भिक्खू आहे. भिक्खू आहे, तो महाकवी आहे. महाकवी कालिदास नाही आहे, तो वाल्मिकी नाही. या जगातला, भारतातला पहिला महाकवी भिक्खू आहे अश्वघोष. बुद्धाच्या काळामध्ये अश्वजित होता का नाही? तर हा सम्राट कनिष्काच्या काळामध्ये अश्वघोष नावाचा भिक्खू होता. अश्वघोष. आणि या अश्वघोष भिक्खूचा जन्म साकेतला झाला होता. साकेत नाही का ते? अयोध्या नगरी. या अश्वघोष भिक्खूंच्या आईचं नाव होतं सोनाक्षी. काय होतं? सोनाक्षी. त्याला संस्कृत मध्ये सुवर्णाक्षी म्हणतात, पण पालीमध्ये सोनाक्षी म्हटलं जातं. तर हा सोनाक्षीचा मुलगा हा अश्वघोष नावाचा बौद्ध भिक्खू, हा साकेत मध्ये त्याचा जन्म झाला. तर या अश्वघोष हा सम्राट कनिष्काच्या दरबारामधला भिक्खू होता. आणि एक प्रकारे सम्राट कनिष्काचे ते गुरुच होते, धम्मगुरु. वसुमित्रही गुरु होते, पार्श्वही गुरु होते. कोणाचे? बौद्ध सम्राट कनिष्क राजाचे. तर हे अश्वघोषही भिक्खू होते. तर या अश्वघोषनं ग्रंथ लिहिले होते संस्कृत मध्ये. कोणता ग्रंथ लिहिला होता?
जो बुद्ध चरित्र ग्रंथ बाबासाहेबांनी वाचला होता भिक्खू अश्वघोषचा, आणि जे बुद्ध आणि त्याच्यात बाबासाहेब असं म्हणतात बुद्ध आणि स्तंभामध्ये की अश्वघोषाच्या प्रतिभेला तोड नाही. खूप छान ग्रंथ लिहिला बुद्ध चरित्र, समजलं का? तर बुद्ध चरित्र, सौंदरानंद, सारीपुत्त प्रकरण असे 3 आणि वज्रसूची नावाचे एकूण 4. लक्षात घ्या, बुद्ध चरित्र, सौंदरानंद, सारीपुत्त प्रकरण आणि वज्रसूची एकूण असे 4 संस्कृत बौद्ध ग्रंथ महाकवी भिक्खू अश्वघोष भंतेजींनी लिहिलेले होते. आणि या अश्वघोष भंतेजींनी लिहिलेल्या या 4 बौद्ध ग्रंथापैकीचा एक ग्रंथ म्हणजे कोणता? वज्रसूची नावाचा हा बौद्ध ग्रंथ ज्योतिबा फुलेंनी वाचला होता, समजलं? आणि हा वज्रसूची नावाचा ग्रंथ कसा लिहिला होता बौद्ध भिक्खू अश्वघोषनं? तर वर्ण व्यवस्थेवर आणि जाती व्यवस्थेवर प्रहार करणारा, ब्राह्मण जाती व्यवस्थेवर प्रहार करणारा, वर्ण व्यवस्थेवर प्रहार करणारा हा पहिला ग्रंथ होता, आघात करणारा. लक्षात घ्या. तर हा ग्रंथ त्याच्या अगोदर याची पार्श्वभूमी आहे. हा ग्रंथ पहिल्यांदा जेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आला तर हा ग्रंथ संत बहिणाबाई, तुम्हाला ऐकायला वेगळं वाटत असेल, संत तुकोबारायाची एक शिष्या होती, संतच होती, ती स्त्री होती. संत बहिणाबाई ह्या संत तुकाराम महाराजांच्या शिष्या होत्या. आणि तुम्हाला माहित आहे संत तुकाराम हे मौर्य वंशाचे होय, चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक मौर्याचे वंशज होय. महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये घारापुरीच्या त्या बेटावर, एलिफंटाच्या बेटावर मौर्य घराणं राहत होतं. मौर्य घराणं तिकडच नव्हतं, मौर्य घराण्याची शाखा होती महाराष्ट्रात. आणि या मौर्य घराण्याचेच हे मौर्य होय. ते मौर्याचं इकडे महाराष्ट्रामध्ये काय झालं? सम्राट अशोक चंद्रगुप्ताचे वंशज होय तुकाराम महाराज, ते बुद्धिस्टच होते. तिकडे ते मौर्य झाले आणि महाराष्ट्रामध्ये मौर्य नाव पडलं. समज तुम्हाला मोर हे टोटेम आहे ना सम्राट अशोकाचं, लक्षात घ्या. तर सम्राट, आता हे संत तुकारामाची जी शिष्या होती ती संत होती, तिचं नाव होतं संत बहिणाबाई. ह्या तुकाराम महाराजांच्या शिष्या होत्या. त्या संत बहिणाबाईनं काय केलं? अश्वघोषाचा हा बौद्ध ग्रंथ वज्रसूची, तिनं तो संस्कृत ग्रंथ होता, संस्कृत मध्ये लिहिला होता. कोण? अश्वघोष भिक्खूनं. तर या संस्कृत ग्रंथाचं, या संस्कृत वज्रसूची बौद्ध ग्रंथाचं मराठीमध्ये भाषांतर, अनुवाद, ट्रान्सलेट कोण केलं? संत बहिणाबाई, संत तुकारामाच्या शिष्यानं. आणि ते ट्रान्सलेशन केलेलं मराठीतलं ते ग्रंथ स्वतः संत बहिणाबाईने वाचला आणि संत तुकाराम महाराजांनी वाचला. म्हणून त्यांच्या अभंगामध्ये आपल्याला बुद्धाचेच विचार दिसते, समजलं का? शुद्धापाशी शुद्ध बुद्ध व्हावे, कोण म्हणत आहे असं? तुकाराम महाराज. म्हणून काही लोक म्हणतात ना, संत तुकाराम महाराजांनी बुद्ध लेणीमध्येच ध्यान केलं. लक्षात घ्या, देहूला ते लेण्यामध्येच त्यांनी अभंग लिहिले. एवढंच नाही तर संत तुकाराम महाराज हे मौर्य घराण्याचे बुद्धिस्टच होते आणि म्हणून त्यांच्या अभंगामध्ये बुद्धाचे विचार आपल्याला दिसतात. लक्षात ठेवायची ही गोष्ट. म्हणून त्यांच्या याच्यावर प्रभाव दिसते. इतकंच नाही, ब्राह्मणांवर आणि जाती व्यवस्थेवर आणि वर्ण व्यवस्थेवर तुकाराम महाराजांनी प्रहार केलेला आहे. म्हणून त्याच्या गाथा ब्राह्मणाईनं बुडवल्या होत्या इंद्रायणी नदीमध्ये, समजलं का? त्याने ब्राह्मणवादावर काय केली? टीका केली त्याच्यावर. म्हणून त्याच्या गाथाही बुडवल्या. आणि होळीच्या दिवशी तुकाराम महाराजाचा मर्डर करून, संत कबीरासारखा आणि संत रविदासासारखा मर्डर करून त्यांचे जे तुकडे आहे इंद्रायणी नदीमध्ये फेकून दिले होते. होळीच्या दिवशी कोण केला होता? कायच्यासाठी? कारण त्यानं बुद्ध स्वीकारला होता. त्यानं जाती व्यवस्थेवर, वर्ण व्यवस्थेवर, ब्राह्मणांवर काय केला होता? टीका केली होती आपल्या ग्रंथामध्ये. समजलं का तुम्हाला? विषमते विरुद्ध बंड केलं होतं. तर सांगा बरं, म्हणजे बुद्धघोष भंतेचा ग्रंथ कोणाच्या हातात पडला? संत बहिणाबाईच्या हातात. संत बहिणाबाईच्या हातामधून संत तुकारामाच्या हातात. आणि संत तुकारामाचे विचार कोण अंगीकारले होते? संत म्हणजे राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी. मग त्याच्या पुस्तकामध्ये कोणाचं दिसन प्रभाव? दिसन का नाही? पण प्रेरणा कुठून भेटली? वज्रसूची नावाच्या बौद्ध ग्रंथाकडूनच. म्हणून ज्योतिबा फुलेंचे जे अखंड आहे, ज्योतिबा फुलेंचे जे गुलामगिरी पुस्तक आहे, सर्वच पुस्तक आहे ते जाती व्यवस्थेवर, वर्ण व्यवस्थेवर, स्त्री पुरुष ते विषमतेवर काय करतात? प्रहार करतात. समजलं का? म्हणतो ज्योतिबाचा सावित्रीचा काय झाला? विरोध झाला. म्हणून ज्योतिबांनी सुद्धा हाच ग्रंथ वाचला, वज्रसूची. म्हणून तर त्याने एका अखंडामध्ये लिहिला आहे.
बुद्धाविषयी लिहिलंय ज्योतिबा फुलेंनी. काय लिहिलं? बुद्धाने ब्राह्मणांची खोड मोडली. खोड मोडली म्हणजे असं आहे अखंडामध्ये, म्हणजे ब्राह्मणांची बुद्धाने खोड मोडली. तर एक गोष्ट लक्षात घ्या की हा अश्वघोष भिक्खू हे वज्रसूची नावाचा बौद्ध ग्रंथ तुम्ही वाचा. रूपा कुलकर्णीने लिहिलेलं आहे. आपल्या छोटंसं पुस्तक आहे, प्रत्येक स्त्रियांनी वाचा. इतकं सुंदर पुस्तक आहे, ते मी वाचलेलं आहे. तर अश्वघोष आपल्याला काय म्हणतात? महाकवी. महाकवी कोण आहे? कालिदास आहे, वाल्मिकी आहे. महाकवी अश्वघोष भिक्खू आहे. ते पहिले संगीतकारही होते भारताचे, नाटककारही होते. भिक्खू तर होतेच, भिक्खू तर होतेच, पण ते वीणा वादकही होते, संगीतकारही होते, नाटककारही होते, स्वतः ते गाथाही म्हणत होते. बुद्धाच्या काळामध्ये बकुळ नावाचा भिक्खू होता. बकुल त्याचा आवाज खूप गोड होता म्हणते बुद्धाच्या काळामध्ये. बुद्धाचाही मधुर आवाज होता, पण अश्वघोष भिक्खूचा आवाज सुद्धा खूप गोड होता, म्हणून त्यांचं नाव अश्वघोष पडलेलं होतं. तर अश्वघोष कोण आहे? हा भिक्खू आहे. तर हे वज्रसूची नावाचा हा बौद्ध ग्रंथ नंतरच्या काळामध्ये ज्योतिबा फुलेंनी त्या ग्रंथासाठी त्याला पुन्हा त्या ग्रंथाचा त्यांनी ट्रान्सलेशन केलं. ट्रान्सलेशन कोणाकडून करून घेतलं? तुकाराम तात्या पडवळकरांकडून तो ग्रंथ पुन्हा, आता त्याचं नाव वज्रसूची होतं त्या बौद्ध ग्रंथाचं. त्या ग्रंथाचं नाव मग ज्योतिबा फुलेंनी जाती विवेकसार असं नाव ठेवलंय. तुम्हाला मोबाईल मध्ये पाहू शकता तुम्ही. जाती विवेकसार हा ग्रंथ वज्रसूचीचा अनुवाद आहे. तो जाती व्यवस्थेवर, ब्राह्मण व्यवस्थेवर टीका करणारा ग्रंथ आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो जाती विवेकसार नावाचा पुस्तक वज्रसूची बौद्ध ग्रंथावर लिहिलेला होता, हा 1965 मध्ये लिहिलेला होता. आणि हा जाती विवेकसार हा ग्रंथ लिहिण्यासाठी स्वतः सयाजीराव गायकवाडांनी मदत केली होती. आपल्याला एवढंच माहित आहे, केळुस्कर गुरुजीनं जे पुस्तक लिहिलं होतं, कोणाचं? गौतम बुद्धाचं चरित्र, शिवाजी महाराजांचं चरित्र आणि तुकाराम महाराजांचं मराठीतलं पहिलं चरित्र केळुस्कर गुरुजीने लिहिलं होतं. तेच पुस्तक कोणाला दिलं होतं? बाबासाहेबांना दान दिलं होतं, म्हणून ते बुद्धा धम्माकडे वळले केळुस्कर गुरुजींचं. तर हे केळुस्कर गुरुजी होते कोण? तर हे केळुस्कर गुरुजी सत्यशोधक समाज कोण निर्माण केला होता? ज्योतिबा फुले. त्याचे ते कार्यकर्ते होते. आणि सयाजीराव गायकवाड बडोद्याचे, त्याच्यावर सत्यशोधक समाजाच्या विचाराचा स्वतः ज्योतिबा फुले आणि सयाजीराव गायकवाडाची भेट झाली होती पुण्यामध्ये. म्हणजे सयाजीराव गायकवाड बडोद्याचे हे सुद्धा सत्यशोधक समाजाच्या विचाराला मानणारे होते आणि केळुस्कर गुरुजी मानणारे होते. म्हणून आपल्याला फक्त केळुस्कर गुरुजीला जे पुस्तक छापलं होतं, केळुस्कर गुरुजीनं गौतम बुद्धाचे चरित्र, या पुस्तकासाठी सयाजीराव गायकवाडांनी अर्थसहाय्य, पैशाची मदत केली होती. लक्षात घ्या किती मोठा इतिहास आहे. दुसरी गोष्ट, ज्योतिबा फुलेंनी जेवढे काही पुस्तकं लिहिली आहे, आपण पाहतो गुलामगिरी वगैरे सगळे, या पुस्तकासाठी मदत करणारे कोण आहे? सयाजीराव गायकवाड. आणि हेही पुस्तक लिहिण्यासाठी केळुस्कर गुरुजींना काय केलं होतं? मदत केली होती. एवढी आपण जर इतिहास जर बघितला तर आपल्याला माहित पडतं ज्योतिबा फुलेंनी. आता वज्रसूची हा ग्रंथ कशावर आधारित आहे? तर वज्रसूची आपल्याला पाहिलं आपण, भगवान बुद्धांचा एक पंथ आहे, महायानांचा निघाचा ग्रंथ वज्रयान पंथ आहे. वज्रसूची हा शब्द कुठून तयार झालेला आहे? बुद्धिस्ट शब्द आहे. भगवान बुद्धांनी बोधी वृक्षाखाली जे आसन मांडलं होतं, त्याला कोणतं आसन म्हणतात? वज्रासन म्हणतात. किंवा वज्रायन नावाचा एक पंथ आहे. आपण अजंठाच्या लेणीमध्ये गेलं तर बोधिसत्व वज्रपाणी नावाची एक संकल्पनिक एक काय आहे? बोधिसत्व आहे. तर हे वज्रसूची किंवा वज्रसत्व नावाचे आपल्याला महायानी वज्रयानामध्ये संकल्पनिक बोधिसत्व दिसतात. तर आता आपण जर विचार केला की तथागत बुद्धांचा जो धम्म होता, मला सांगा बरं, तथागत भगवान बुद्धांनी आपला प्रथम उपदेश कुठे केला? सारनाथला. तर सारनाथला जेव्हा त्यांनी पहिला उपदेश केला, आखाडी पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तन केलं, तर बुद्धाने असं म्हटलं का माझा धम्म हा काही लोकांसाठीच आहे, असं म्हटलं का? तर बुद्धाचा धम्म, बुद्धाची जी शिक्षा होती, जी धम्म शिक्षा होती, ही सार्वजनिक होती. स्त्री पुरुष गरीब श्रीमंत भेदभाव नव्हता. बुद्धानं जो आपला पहिला उपदेश केला किंवा जे आयुष्यभर 45 वर्ष उपदेश केला, तर भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये समता होती. काय होती? सार्वजनिक धम्म होता खुला. पण ब्राह्मणाचा कसा होता? ब्राह्मणांनी विद्या घ्यावी, सर्वांनी घ्यायची नाही. पण बुद्धाचा धम्म कसा होता? सर्वांसाठी मोकळा होता, सर्वांसाठी खुला होता. सगळेजण येऊन बुद्धाचा धम्म
घेऊ शकत होते, ऐकू शकत होते. समजलं का? तर बुद्धाचा धम्म सार्वजनिक खुला होता. आणि ज्योतिबा फुलेने सुद्धा काय केलं? सार्वजनिक सत्य शोधक धम्मा म्हणजे कोणता संस्था निर्माण केली? म्हणजे हिंदू ब्राह्मण धर्माला डावलून आम्हाला हिंदू धर्म ब्राह्मण धर्म मान्य नाही, त्यांनी एक नवीन धर्म स्थापन केला, पंथ म्हणा. त्या पंथाला नाव ठेवलं सार्वजनिक सत्य धम्म. समजलं का? सार्वजनिक म्हणजे सगळ्यासाठी मोकळा, खुला, सर्वांसाठी, स्त्री पुरुष शूद्रांसाठी. समजलं का? आलं का लक्षात तुम्हाला? म्हणजे बुद्धासारखंच. बरं, बुद्धानं काय केलं? बुद्धानं काय म्हटलं? या जगामध्ये दुःखाचं कारण काय आहे? अविद्या पच्चया संखारा. अविद्या, अविद्या म्हणजे काय? अज्ञान. अविद्या म्हणजे काय? अज्ञान. दुःखाचं कारण कोणतं सांगितलंय बुद्धानं? अविद्या. अविद्या किंवा अज्ञान हे काय आहे? जगातलं दुःखाचं कारण आहे. आणि ज्योतिबा फुले काय म्हणते? है की नाही? मती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र कचले. एवढे सारे अनर्थ एका अविद्येनं केले. अविद्येनं माणूस काय होते? दुःखात पडतो, त्याचं शोषण होते. म्हणजे बुद्धानं अविद्या अज्ञान हे दुःखाचं कारण सांगितलं. तर ज्योतिबाने काय सांगितलं? जो माणूस शिकत नाही, अविद्येत राहतो, अज्ञानात राहतो, त्याचं काय होते? शोषण होते. तर म्हणजे बुद्धाचं जसंच्या तसं ज्योतिबांनी अविद्या हे दुःखाचं, शोषणाचं काय केलं आहे? कारण सांगितलंय. सावित्रीबाईनं तेच केलेलं आहे. काय म्हटलंय तिने एका काव्य फुले ओळीमध्ये? बघा काय तुम्हाला समजेल. ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही, त्यास माणूस म्हणावे का? मी तो अज्ञानी असेल त्याने माणूस म्हणता येईल का? तो जनावर आहे. कोण म्हणत आहे असं? म्हणजे अविद्या अज्ञान हेच दुःखाचं मूळ कारण आहे. हे कोण सांगत आहे? बुद्धही सांगत आहे, ज्योतिराव फुलेही सांगत आहे, सावित्रीबाई फुलेही सांगत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही सांगत आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात, शिका. स्त्रियांच्या प्रगतीवरूनच मी कोणत्याही देशाची प्रगती मोजत असतो. कोण म्हणते? बाबासाहेब. स्त्रियांना पहिल्यांदा शिक्षणाचा अधिकार देणारे कोण आहे? पहिल्यांदा तथागत बुद्ध आहे. आणि हा बुद्धाचा अधिकार काढून घेतला आणि मग नंतर मनुस्मृती तयार करा. बुद्धाने स्त्रियांना मोकळं केलं होतं ना. समजलं का? म्हणून स्त्रियांना गुलाम केलं. कोण? मनुस्मृतीनं. तर ज्योतिबा फुलेंचं मी 10 ते 15 मिनिटांमध्ये मी समजतो. ज्योतिबा फुलेंनी काही एक पुस्तक लिहिले आहे. कोणतं एक पुस्तक लिहिले आहे? गुलामगिरी. प्रत्येकाने वाचा. बाबासाहेबांनी ते वाचलाय. गुलामगिरी पुस्तकाचा आदर्श अनेक लोकांनी घेतलाय विदेशातल्या. पण आपल्या समाजातल्या ज्या माळी समाजामध्ये जन्माला आले ज्योतिबा फुले, त्यानं तर वाचलंच नाही. पण हिंदू ओबीसी लोक सुद्धा ज्योतिबा फुलेच्या पुस्तकाचा राग करतात, आताही करतात. मग ज्योतिबा फुलेंचे, सावित्रीबाई फुलेचे पुस्तक कोण वाचत आहे? बौद्ध आंबेडकरी समाज आहे का नाही? ज्योतिबा फुलेंचं गुलामगिरी नावाचं पुस्तक बराक ओबामानं वाचलं, नेल्सन मंडेलानं वाचलं. त्यानं आंदोलन तिकडं निग्रो ते होतं ना, काळा गोरा भेद, त्याच्या विरुद्ध त्यानं बंड केलं. पण गुलामगिरी पुस्तक माहिती आहे का कसं आहे? गुलामगिरी पुस्तक मिलिंद प्रश्नासारखं आहे. ज्योतिबा फुलेला ते प्रश्न विचारत आहे, ज्योतिबा फुले काय देत आहे? उत्तर देत आहे. गुलामगिरी नावाचं पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहिजे. छोटंसं पुस्तक आहे, आपण पुस्तक वाचत नाही. ज्योतिबांचं दुसरं आणखी एक पुस्तक आहे, अस्पृश्यांची कैफियत, शेतकऱ्यांचा आसूड, इशारा, ब्राह्मणांचे कसब, तृतीय सत्सार आणि सार्वजनिक सत्यधम्म. हे ज्योतिबा फुलेंचे काय आहे? प्रसिद्ध पुस्तक आहे. एकूण त्यांनी 16 ग्रंथ लिहिलेले आहेत. आणि त्यांनी एक नाटकही लिहिलं होतं, ब्राह्मण लोक कसे शोषण करतात, त्याच्या विरुद्ध एक नाटक लिहिलं होतं. त्या नाटकाचं नाव ठेवलं होतं तृतीय रत्न. ब्राह्मण लोक कसं गरिबांचं शोषण करतात म्हणून. दुसरी गोष्ट, सावित्रीबाई फुलेंना लिहिता वाचता येत नव्हतं. कोण शिकवलं? शेतामध्ये जाऊन शेताच्या त्या जमिनीवर ते रेडावून, त्यांनी रेखा ओढून ते सावित्रीबाईंना सुशिक्षित केलं. सावित्रीबाई फुलेंना समान वागणूक दिली. ज्योतिबा फुले रोज सावित्रीबाईला सोबत जेवण घेऊन बसायचे. नाहीतर आता परिस्थिती कोणती आहे? बाईनं नंतर जेवायचं, माणसानं पहिले जेवायचं. पण ज्योतिबा फुले मध्ये नाही, सावित्रीबाई आपण दोघंही मिळूनच जेवायचं. हा आदर्श सावित्रीबाईचा आपणही घेतला पाहिजे. बायानं उष्टे खायचं, शेवटून खायचं. ज्योतिबा फुलेने आपल्या स्त्रीला, सावित्रीबाईला समानतेचे काय दिले? हक्क दिले. बरं झालं सावित्रीबाईला ज्योतिबानं घराबाहेर पडण्याचा, शिक्षिका बनण्याचा, शिकवण्याचा अधिकार दिला. म्हणून आज प्रत्येक क्षेत्रातील बाया देशाच्या बाहेर जात आहे. कोणाचे उपकार आहे? ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेबांच्या संविधानाचे उपकार आहे. आज वर्ल्ड कप जिंकून येऊन राहिल्या बाया क्रिकेट मधून. पण त्या लोक सुद्धा, त्यांना सावित्रीबाई ज्योतिबांचं, बाबासाहेबांचं, हिंदू कोड बिलाचं त्यांना काही घेणं देणं नाही. लक्षात घ्या. स्त्रिया विसरल्या, बरं त्यांना विसरू द्या, पण कमीत कमी तुम्ही तरी नका विसरू.
आपण सावित्रीच्या लेखी आहो, जिजाऊच्या लेखी आहो, रमाईच्या लेखी आहो, हे तरी तुम्ही तरी नका विसरू. तर सावित्रीबाईनं सुद्धा काही लेखन केलं. सावित्रीबाई ह्या महाराष्ट्राची पहिली कवयित्री आहे. तिनं काव्य फुले नावाचा कविता संग्रह लिहिला. सुबोध रत्नाकर, बावनकशी हे तिचे कविता संग्रह होते. आणि एवढंच नाही, ज्योतिबा फुलेंना इंग्रजी लिहिता येतं आणि वाचता येत होतं. सावित्री आईंना इंग्रजी लिहिता येत होतं आणि वाचता येत होतं. म्हणून सावित्री आईच्या एका काव्य फुले संग्रहामध्ये लिहून आहे, इंग्रजी शिकून या, भट भारुडिया फेकून या. इंग्रजीचं शिक्षण किती महत्व आहे, इंग्रजी शिक्षणाचं महत्व कोण समजून सांगितलं? ज्योतिबांनी समजून सांगितलं. सावित्रीबाईंनी तिच्या अखंड याच्यामध्ये ग्रंथामध्ये लिहिलाय काव्य फुलं. काय लिहिलाय? इंग्रजी शिकून या, भट भारुडिया फेकून या. म्हणजे इंग्रजी शिक्षण घ्या. म्हणून बाबासाहेबांनी सर्व ग्रंथ आपले इंग्रजीमध्ये लिहिले, 13 भाषा. लक्षात घ्या, इंग्रजीचं महत्व ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंना ओळखलं होतं. त्यांनी इंग्रजी शिक्षण घेतलं होतं, इंग्रजी त्यांना लिहिता येत होतं, बोलता येत होतं. म्हणून लक्षात घ्या, ज्योतिबा फुलेंचं सगळ्यात महत्वाचं काम आहे, त्यांनी माहित आहे का, शिवाजी महाराजांचा रायगडचा समाधी शोधून काढली. बाबासाहेब त्या रायगड किल्ल्यावर गेलेले होते. समजलं का? एवढंच नाही, शिवाजी महाराजांचा त्यांनी शिवजयंती, शिवाजी महाराजांची पहिली जयंती, समाधीचा शोध. दुसरी गोष्ट माहित आहे का, त्यांनी शिवाजी महाराजांवर काय लिहिला? पोवाडा सुद्धा लिहिलेला आहे. आणि आता त्याच्यावर कब्जा कोण केला? बाळ गंगाधर टिळक त्या ब्राह्मणानं कब्जा केलाय. शिवजयंती, शिवाजीची पहिली जयंती ज्योतिबानीच सुरू केलेली होती. नाव्याचा संप घडून आणला होता कोण? त्या काळामध्ये जर पती मरण पावला तर बायाचं केश वपन होतं. केश वपन म्हणजे टक्कल राहिली, ते टक्कल करून. पण ज्योतिबा फुलेने काय केलं, पुण्यामध्ये पूर्ण त्या नाव्याला आदेश दिला, खबरदार एखाद्या स्त्रीचा जर पती मरण पावला, तुम्ही जर त्याचं टक्कल कराल तर. नाव्याचा संप घडून आणला होता कोण? सांगा किती मोठी हिंमत आहे ते. एकटे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले अख्ख्या ब्राह्मण पेशव्यांमध्ये पुण्यामध्ये लढू शकले ना. आपण काहीच नाही करून राहिलो, हे काय? सांगा, ते दोघं पती पत्नी किती मोठा आदर्श आहे. दुसरी गोष्ट, बाल हत्या प्रतिबंधक गृह ज्या विधवा स्त्रिया राहत होत्या है ना, तर त्या स्त्रियांचा स्वतः ज्योतिबा फुलेंनी ते काशीबाई नावाची ब्राह्मणानं पेशव्यानं बलात्कार केला होता त्या काशीबाईवर. तिचं पोट आलं होतं, ती गर्भार राहिली होती, ते जीव द्यायला निघाली होती नदीवर. ज्योतिबा फुलेनं तिला घरी आणलं. सावित्रीबाई फुलेनं ज्योतिबा फुलेनं तिचं पहिलं बाळंतपण केलं आणि तिला जे पोरग झालं तिचाही जीव वाचवला. समजलं का तुम्हाला? आणि तिचं जे पोरग होतं ते दत्तक घेतलं. स्वतःही मंदिरं बांधली आहे. शिवाजीचा काळ गेल्याच्या नंतर ब्राह्मणाने काय केलं, पूर्ण महाराष्ट्रातल्या पूर्ण लेण्यांवर काय केले आहे? कब्जे केले आहे. बुद्ध विहारावर केले आणि बुद्ध लेण्यांवरही कब्जे केले आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी मुलींसाठी शाळा काढली. पहिल्यांदा मुलीसाठी काय काढली? शाळा काढली. पण शाळेची तारीखही कोणती घेतली? ज्योतिबा फुले. ज्योतिबा फुलेंना, सावित्रीबाई फुलेंना भीमा कोरेगावाचा इतिहास माहित होता. ज्या इतिहासाची क्रांती होती, ज्या दिवशी भीमा कोरेगावाचा युद्ध झालं आणि नागवंशी 500 लोक ते जिंकले, तोच दिवस आपल्या मुलीच्या शाळेसाठी, पहिल्या शाळेसाठी काढला. कोणती तारीख आहे ती? 1 जानेवारी 1848 ला पहिल्यांदा शनिवार वाड्याच्या मागेच त्या भिडेवाड्यामध्ये पहिल्यांदा मुलींची आणि अस्पृश्यांची शाळा काढली. आता त्या शनिवार वाड्याच्या मागच आहे, बुधवार पेठच्या जवळपास. जाणून बुजून ब्राह्मण पेशव्यांनी तिथं बुधवार पेठ चालू केला आहे. आता समजलं का? एकदम तिथंच आहे. तिथं जाणून बुजून दगडू हलवाई शेठचा गणपती बसवला आहे. समजलं का तुम्हाला? दुसरी गोष्ट, त्याने मुलीसाठी तर शाळा काढली, पण तिथंच अस्पृश्यांसाठी त्यांना पाणी पिऊ देत नव्हते विहिरीवर, तलावर. तुम्हाला महाडचं तर माहित आहे. ज्योतिबा फुलेंनी स्वतःच्या तिथं विहीर, आता इथे विहीर आहे विडेवाड्यामध्ये, ते विहीर सगळ्या अस्पृश्यांसाठी, मांगा महाराजसाठी काय केली? खुली केली होती. लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, ज्योतिबा फुलेंनी माहित आहे का एक सगळ्यात महत्वाचं काम केलं? ब्राह्मणाची दुकानदारीच बंद केली. समजलं का? दुकानदारी म्हणजे कोणती? तुमच्या हातानं आम्ही सत्यनारायणाची कथा, पूजा, वंदना घेणारच नाही. आम्ही तुम्हाला आमच्या घरी पूजेला येऊ देणार नाही. मग ज्योतिबानं काय केलं त्यासाठी? त्यांनी माहित आहे का, सत्यशोधक विवाह पद्धती सुरू केली. ब्राह्मणाच्या सत्यनारायण, त्यानं ब्राह्मणांच्या त्या मंत्रानं, जपानं ते सत्यनारायण. आता हिंदूंचं ब्राह्मणाचं जसं लग्न लागते ना, हे लग्न नाही, सत्यशोधक समाज पद्धतीचं लग्न आजही पुण्याकडले लोक लावतात. समजलं का? तर त्याच्यामध्ये त्याचे जे मंगलाष्टके राहते, ते मंगलाष्टके स्वतः ज्योतिबानं तयार केले. ब्राह्मणाकडून लग्न लावून घ्यायचं नाही, त्याला घराच्या वास्तुकाले बोलवायचं नाही, त्याला कोणत्या वाढदिवसाला बोलवायचं नाही, कोणत्याच कार्यक्रमाला त्याला घरातच घ्यायचं नाही. म्हणून त्यानं सत्यशोधक विवाह पद्धती शोधून काढली. आजही लोक त्याच पद्धतीने लग्न लावतात. मग ब्राह्मणाचा धंदा बसला, मग कशी नाही राग करतील? त्याला दान दक्षिणा भेटत होती ना.
तर बाबासाहेबांनी काय केलं मग? बाबासाहेबांनी तेच केलं 22 प्रतिज्ञामध्ये जे ज्योतिबानी केलं. काय लिहिलं 22 प्रतिज्ञामध्ये? मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. आहे का नाही 22 प्रतिज्ञेमध्ये? म्हणजे ज्योतिबाच आहे ना. ज्योतिबानं काय ठरवलं? मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. ज्योतिबाने तेच केलं. दक्षिणा बंद झाली ब्राह्मणाची. कशी नाही राग करतील? आणि बाबासाहेबांनी तेच, मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. मग कोणते क्रियाकर्म? हेच वाढदिवस, जन्मदिवस, लग्नाचा दिवस, बारस, तेरव्या, आहे का नाही, हे सगळं आपल्या घरामध्ये ब्राह्मणाने घुसूच द्यायचं नाही. तो जर घुसला घरामध्ये तर तो पूर्ण आपल्या घर काय करणार आहे? अंधश्रद्धेमध्ये टाकणार आहे तो. समजलं का? म्हणून बाबासाहेबांनी ते साधी गोष्ट नाही, मी पिंडदान करणार नाही, श्राद्ध पक्ष करणार नाही. आता श्राद्ध पक्ष कराले आणि पिंडदान कराले कोणाला बोलवा लागते? ब्राह्मणालेच. आणि कोणत्या घरचे लग्न मंडप सगळं जे काय असेल मैत्री जन्मापासून तर मरेपर्यंत कोणाला बोलवा लागते कार्यक्रमाने? ब्राह्मणाने. म्हणूनच बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेमध्ये हे जेच ते ज्योतिबांचं, की मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. आता काही भिक्खू करतात आणि आपण बौद्धाचार्य तर करतोच ना. समजलं का? तर हे किती मोठं काम केलं आहे ज्योतिबांनी. म्हणून त्यांचं जे दक्षिणा होती, दान दक्षिणावर डोळा होता ब्राह्मणाचा, तो धंदाच बंद झाला. ज्योतिबा फुलेनं एक युक्ती काढली. त्यांनी सत्यशोधक समाज पद्धतीनं लग्न लावण्याची परंपरा सुरू केली. आजही चालत आहे ते. मी सांगतो या ठिकाणी थांबतो. 1890 मध्ये आजच्याच दिवसाला 28, लक्षात घ्या, 28 नोव्हेंबर 1890 मध्ये ज्योतिबांचा काय झाला? त्यांना लक्षात घ्या, त्यांचं निधन झालं. म्हणजे त्यांचं आजची तारीख किती आहे म्हटलं? 87. तर ज्योतिबांचं निधन कसं झालं ते सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. की ज्योतिबांचं निधन 1887 ला ज्योतिबांना लकवा मारला. 87 ला लकवा मारला म्हणजे समजलं ना, पक्षाघात. तर लकवा मारला 87 ला त्यांना लकवा मारला आणि 1890 ला मृत्यू झाला. बापाकडा 87 आणि 90 ला मृत्यू. आजच्या दिवसाला 28 नोव्हेंबर 1890 ला मृत्यू झाला. कोणाचा? ज्योतिबांचा. आणि 1887 ला त्यांना लकवा मारला. तर सांगा सावित्रीबाईनं किती सेवा केली असेल आपल्या पतीची? आहे की नाही? सावित्रीबाई, ज्योतिबा गेल्याच्या नंतरही सावित्रीबाई जिवंत होत्या. सावित्रीबाईनं त्या सत्यशोधक समाजाचं काम चालू ठेवलेलं होतं आपलं. तर ज्योतिबांचा जो मृत्यू आहे 63व्या वर्षी झाला. किती वर्षी? 63व्या वर्षी त्यांना लकवा मारला होता. ती गोष्ट सांगतो, या ठिकाणी थांबतो कारण आजचा दिवस आहे म्हणून. ज्योतिबा फुलेंचं जेव्हा पुण्यामध्ये निधन झालं, त्यांच्या मृत्यूची वार्ता पसरली. तर त्या मृत्यूची वार्ता पसरल्याच्या नंतर ज्योतिबांना कोणता मुलगा होता? विधवा बाईचा दत्तक घेतलेला मुलगा. त्याचं नाव काय होतं? यशवंत. त्याला डॉक्टर बनवलं होतं, डॉक्टर यशवंत फुले. सांगा बरं, यशवंत नाव कुठलं आहे? आपण बौद्ध साहित्यामध्ये जर वाचलं तर बुद्धाच्या एका शिष्याचं नाव आहे, वाराणसीचा. कोण आहे? दारुडा होता तो. बुद्धाला दारुडा होता ना तो, आहे ना. आपण पाहतो बुद्धाने त्याच्या दारुडा होता, खूप वाया गेलेला होता. यश नावाचा भिक्खू वाराणसीचा, सारनाथला भेटला बुद्धाला, शिष्य होता. यश नाव कुठलं आहे मग? बुद्धिस्ट. आणि ज्योतिबा फुलेंनी आपल्या मुलांचं नाव, दत्तक मुलगा घेतला, तर त्या मुलाचं नाव काय ठेवलं? यशवंत. आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि रमाईला जेव्हा पहिला बाळ झाला, तर ज्योतिबा फुले म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई बसली. पहिलं बाळ झालं तर बाबासाहेब म्हणते, रामू आपल्या पहिलं बाळ झालं तर काय नाव ठेवायचं ग त्याचं? समजलं तुम्हाला? तर दोघांची चर्चा चालू झाली, रमाईची न बाबासाहेबांची. तर म्हणते, आपण का नाही, माझे जे गुरु आहे का नाही ज्योतिबा फुले, तिसरे गुरु. बुद्ध माझे सर्व वरचे गुरु कबीरही आहे, पण ज्योतिबांनी आपल्या दत्तक मुलाचं नाव काय ठेवलं होतं? यशवंत ठेवलं होतं. त्याला दत्तक घेतलं होतं, त्याला डॉक्टर बनवलं होतं, त्याला खूप शिकवलं होतं. तर आपण का नाही, ज्योतिबांनी दत्तक घेतलेल्या, सावित्रीबाईंनी दत्तक घेतलेल्या त्या बाळाचं नाव, आपल्या पहिल्या बाळाचं नाव काय ठेवू? यशवंत ठेवू. पहा, अशी ती गोष्ट आहे. रमाई कादंबरीमध्ये तुम्ही वाचा. समजलं? मग नंतर त्यांचं ते टोपण नाव भैयासाहेब वगैरे पडलं. समजलं तुम्हाला? आलं लक्षात तुम्हाला? राजरत्न नाव हे बुद्धाचंच ठेवलं होतं, बुद्धालाच राजरत्न म्हणतात. हे सगळं. आता ब्राह्मणांची एक प्रथा होती, कोणती ते सांगतो थांबतो. ब्राह्मणांची कोणती प्रथा होती? की विधवा स्त्रियांचा मुलगा, विधवा स्त्री जेव्हा ज्योतिबाची मयत
चितेला अग्नी देण्याचं काम आलं तर विधवा स्त्रियांच्या म्हणजे विधवा स्त्री आहे, विधवा स्त्रीचं जे दत्तक घेतलेला मुलगा आहे त्या विधवा स्त्रीच्या दत्तक मुलाला चितेला अग्नी देता येत नाही. ब्राह्मणांच्या मनुस्मृतीचा कायदा आहे. समजलं का तुम्हाला? मग त्याच्या चितेला अग्नी कोण द्यावा? तर ब्राह्मणांनी विरोध केला. विधवा मुलाला चितेला अग्नी देता येत नाही, आमच्या मनुस्मृतीचा काळा कायदा आहे, ते करता येत नाही, मोडता येत नाही. सावित्रीबाईनं अजिबात कोण्या ब्राह्मणाचं ऐकलं नाही. ते आकट पकडलं नाही का, ते पकडते ना, तिनं स्वतः ते आकटही पकडलं, खांद्यावर ते काय म्हणते ते कुऱ्हाडही घेतली. लक्षात घ्या, कुऱ्हाडही घेतली. ज्योतिबांच्या त्या तिरडीले नाही का खांदाही दिला, थोड्या वेळासाठी खांदाही दिला. तिनं कुऱ्हाडही पकडली, ते आकटही पकडलं. आणि ज्योतिबाची जेव्हा चिता रचली तर ज्योतिबाच्या चितेला अग्नी सुद्धा कोण दिला? सावित्री. बापा नियम मोडला का नाही मनुस्मृतीचा? अख्ख्या पुण्यातले ब्राह्मण पेशवे सावित्रीबाईनं तो नियम मोडला. याच्या अगोदर स्त्रियांनी चितेला अग्नी देता येत नाही. आजही हिंदू धर्मातल्या बाया आता बाबासाहेबांच्या ज्योतिबांच्या याच्यामुळे आता त्यात चितेकडे जाते, त्या पंचदाराकडं जाते का नाही? आता पहिले माहितीये का, माणूस मरो का बाई मरो, बायानं तिकडं जायचं नाही चितेकडं. समजलं का? आता बाया जाते का नाही? तुम्ही जाता का नाही? कोणाची उपकार आहे नाही? एकाच ठिकाणी जळते. आता महाराज एकाच ठिकाणी जळते आणि मांगाचे सगळ्याच एकाच ठिकाणी जळते. सांगा कोणाची उपकार आहे? बायाले जाताच येत नव्हतं मैतीले ते जाळ्याच्या वक्ती, आता जाते का नाही बाया? तर सावित्रीबाईनं ती प्रथाच मोडून टाकली. पहिल्यांदा तिने हिंमत केली. पहिल्यांदा ब्राह्मणांच्या नाकावर टिचून तिनं आकटही पकडलं. नाही तर तो संस्कार कोणाकडे होता? फक्त पुरुषानच करावं, मुलानच करावं. पण बायांनी चितेला अग्नी देता येत नाही, स्वतःच्या वडिलालाही देता येत नाही. मुलाला आणि मुलीला जन्म सारखाच दिला, तर मुलाला चितेला अग्नी देण्याचा अधिकार आहे, पण मुलीला देता येत नाही, बाईच्या जातीला देता येत नाही. पण सावित्रीबाईनं तो नियम डावलला मनुस्मृतीचा. आपल्या पतीच्या चितेला अग्नी स्वतः सावित्रीबाईनं अशी ते चितेला अग्नी दिला. समजलं का? किती मोठं धाडस केलं तिनं. आणि आता कुठं ते गोपीनाथ मुंडे मेला तर त्या पंकजा मुंडेनं बापाले अग्नी दिला. किती टीव्ही मध्ये दाखवलं महाराष्ट्रातल्या. पंकजा मुंडेनं अग्नी दिला. अरे पंकजा मुंडेला जो अग्नी देण्याचा जो संस्कार भेटला हे कोणामुळे? सावित्रीबाईनं जर चितेला अग्नी दिला नसता त्या ब्राह्मणाला विरोध करून तर त्या पंकजा मुंडेला भेटला नसता. आता ते कोण? संतोष देशमुखचे ते मरण पावले ते बीडचे, त्याच्या पोरीने वगैरे ते आपल्याला दिसतं. पण हा नियम कोण मोडला? बाईला. आता तर काही महिला तर ते खांदाही देते. ज्याला मुलगा नसला तर मुलीच काय करते? आता अंतिम संस्कार करते आणि खांदा देते, चिते लागते. पण सांगा हिंमत कोण केली? सावित्रीबाई फुले. पण सावित्रीबाईचे उपकार विसरलेले आहे सगळे लोक. तर ज्योतिबा फुले आता पहा, तिचा मुलगा तर विधवा मुलगा होता. सावित्रीबाई ज्योतिबाप तर सोडून गेले. मग त्या यशवंताला काय माहिती काय? विधवा बाईच्या पोराले कोण मुलगी देन? यशवंताला जरी डॉक्टर होता कोणच द्यायला तयार नव्हते. पहा किती मोठा जाती विरोध होता. पण एक माणूस तयार झाला, तो त्याचं नाव होतं ज्ञानोबा ससाने. त्यांनी आपली राधा नावाची मुलगी कोणाला दिली? यशवंताला दिली. आणि तुम्हाला माहित आहे पुण्यामध्ये प्लेग आला, पांढऱ्या उंदराचा रोग, महामारीचा. त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुलेनं खांद्यावर लेकरं नेऊ तो रोग तिलेही लागला. मांगा माराची लेकरं दवाखान्यात येत. यशवंतराव फुलेचा, सावित्रीबाई फुलेचा प्लेगच्या बिमारीनं, कोरोनासारखी ते बिमारी होती पांढऱ्या उंदराची, त्याच्यामध्येच ते ज्योतिबा फुलेंचा त्याच्या मिरवणुकीमध्ये अपमान झाला होता. ब्राह्मणांनी तर मग त्यांना जसे देवदत्तानं गुंडे पाठवले होते का नाही, काल आपण ऐकली गोष्ट. देवदत्तानं काय पाठवले? ते बुद्धाले माराले गुंडे पाठवले होते, ते भिक्खूच झाले. तर तसेच ज्योतिबा फुलेला सुद्धा ब्राह्मणांनी काय केले होते? ब्राह्मण पेशव्यांनी गुंडे पाठवले होते, पण ते त्याच्या कुऱ्हाडी खाली पडल्या होत्या. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ती घटना सांगतो थांबतो. त्या काळामध्ये आचार्य अत्रेने एक पिक्चर काढला होता. कोणता? महात्मा ज्योतिबा फुले असा पिक्चर काढला होते 1955 मध्ये. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या पिक्चराच्या प्रमोशन साठी पहिल्या दिवसाला जसं नाही का, त्या पिक्चरला आचार्य ज्योतिबा फुलेंवर त्या पिक्चरासाठी बाबासाहेब त्या कार्यक्रमामध्ये उपस्थितीचे दुर्मिळ फोटो आहे. ज्योतिबा फुलेंचं म्हणणं होतं की या भारतामध्ये जे ग्रंथ ब्राह्मणांनी लिहिले म्हणतात, ईश्वराने लिहिले म्हणतात, देवाने लिहिले म्हणतात, तर ज्योतिबा फुलेंचं असं ब्राह्मणाला खडकावून सांगलं होतं की या जगातला कोणताच धर्मग्रंथ देवानं लिहिलेला नाही, तो माणसानंच लिहिला आहे, मनुष्यानंच लिहिलेला आहे आणि तो लोकांवर लादलेला आहे. ज्योतिबा फुलेंचं एक प्रसिद्ध वाक्य आहे. कोणतं? बाल काटना नाई का धर्म है, सिलाई करना
है कि नहीं, वो मोची का धर्म है। वैसे ही पूजा पाठ करना हे ब्राह्मणों का धर्म नहीं है, धंदा है। तर हे वाक्य ज्योतिबा फुलेंचं खूप प्रसिद्ध आहे। ज्योतिबा फुलेंनी बुद्धासारखंच स्वातंत्र्य दिलं होतं, स्त्री पुरुष समानता। तर आता अलीकडे अजूनपर्यंत एक खेदाची गोष्ट आहे की ज्योतिबा फुलेंना, सावित्रीबाई फुलेंना इथल्या मनुवादी ब्राह्मण व्यक्तींनी भारतरत्न पुरस्कार दिला नाही। दिला का? दोघाही पती पत्नीला एकाच वेळी भारतरत्न पुरस्कार मिळायला पाहिजे, पण दिला नाही। त्या तबला पेटीवाल्याले भारतरत्न देऊन राहिले, त्या बॅट चेंडूवाल्याले भारतरत्न देऊन राहिले, त्या लता मंगेशकरने एकही गाणं म्हणलं नाही तिनं बाबासाहेबाचं, तिथं तोंड बाटत होतं, विटाळत होते, तिला भारतरत्न देऊन टाकला। भारतरत्न पुरस्कार चिल्लर करून टाकला त्यानं। पण ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईचे एवढे कष्ट आहे, संघर्ष आहे, पण ज्योतिबा सावित्री फुलेंना अजूनही इथल्या मनुवादी व्यवस्थेनं काय दिलेला नाही? भारतरत्न पुरस्कार दिला नाही। समजलं का? मी 2 मिनिटांमध्ये संपवतो। मला सांगा, आजही माळी समाजाचे लोक ज्योतिबा फुलेंचा फोटो, सावित्रीबाई फुलेचा फोटो घरी ठेवत नाही। काही लोक ठेवत असतील, जे लोक आधुनिक विचाराचे असतील ते। तर ज्योतिबा फुलेंचा आणि सावित्रीबाई फुलेंचा फोटो घरात ठेवत नाही ते लोक, जयंती साजरी करत नाही। कोण करते? आपणच करतो। दुसरी गोष्ट, ज्योतिबा फुलेंचे फोटो आपल्याकडे नसते। जर बाबासाहेबांनी ज्योतिबा फुलेले तिसरा गुरु मानलं नसतं तर आपला काय संबंध होता? बरं झालं बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानलं, जिवंतपणी नाही मानलं गुरु। काही गुरु जिवंत होते का ज्योतिबा फुले? पण त्यांच्या विचारांना त्यांनी गुरु मानलं। लक्षात घ्या, आदर्श घेतला ज्योतिबा फुलेंचा कोणी? बाबासाहेबांनी तिसरे गुरु मानले। ज्योतिबा फुलेला जर बाबासाहेबांनी तिसरे गुरु मानलं नसतं तर नीट लक्षात घ्या, ज्योतिबा फुलेशी आपलाही काही संबंध नव्हता। बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानलं म्हणून आपण ज्योतिबा फुलेचा फोटो विहारातही लावतो, घरीही लावतो। ज्योतिबाचाच लावता लावता आपण आता सावित्री आईचाही लावाले लागलो। तर फोटो लावणारे, बुद्ध विहारामध्ये घरामध्ये फोटो लावणारे कोण लावताय फोटो? आपणच लावताव। आता माळी लोक का लावत नाही, मातंग लोक का लावत नाही, सगळे ओबीसी लोक का लावत नाही? तर तुम्ही घेतला म्हणते ज्योतिबा फुले, तुम्हीच लावा ज्योतिबा फुलेचा फोटो, सावित्रीबाईचा फोटोही तुम्हीच लावा, तुम्हीच त्याची जयंती करा। तर काहून? तर बाबासाहेबांनी त्याला गुरु मानलं म्हणून। जसा बुद्धही बाटला होता तर ज्योतिबाई बाटला, कारण बाबासाहेबांनी गुरु मानलं ना। मग लावतील कोण? ते महार लोकच लावतील, ते बौद्ध लोकच लावतील। समजलं का? बुद्धही बाटला होता आणि बाबासाहेबांनी त्याला गुरु मानलं। कोणाला गुरु मानलं? ज्योतिबा फुलेला। बुद्धालाही गुरु मानलं होतं म्हणून बुद्धाचा तवाही राग करतो ते ब्राह्मण, आताही राग करते। बाबासाहेबांनी बुद्ध घेतला ना, आणि बाबासाहेबांनी कोणाला गुरु मानलं? ज्योतिबा फुलेला। तर मग ज्योतिबा फुले बाटला, आता ज्योतिबा फुले बाटल तर मग ते सावित्रीबाई तर बाटणारच आहे। पण त्याच्या घरामध्ये माळी समाजाला कोण जाऊन सांगन? मांग महाराला, ओबीसी लोकाला कोण जाऊन सांगन? ज्योतिबा फुलेचे साधे एक पुस्तक जरी वाचलं, गुलामगिरी सगळे पुस्तकं, तर सगळी बदमाशी बाहेर पडेल। एवढे ब्राह्मणांवर त्यांनी कठोर प्रहार केले आहे ज्योतिबा फुलेनं। आजपर्यंत जर कुठल्या ओबीसी बांधवानं, मातंग बांधवानं, माळी बांधवानं जर ते पुस्तकं वाचले ना प्रामाणिकपणे, तर ते बुद्धाकडे आल्याशिवाय राहणार नाही। पण ते वाचू देत नाही। यायले पोथी पुराणामध्ये ठेवलं, संतोषी माताच्या व्रतामध्ये ठेवलं, घटामध्ये नवरात्रीमध्ये हो व्रत या बायाले त्याच्यामध्ये ठेवलं। ज्योतिबाचे पुस्तकही वाचू नका, सावित्रीबाईचे पुस्तकही वाचू नका, संविधानही वाचू नका। बाबासाहेबाचा राग करतात ते लोक, ज्योतिबाचाही करतात ना, सावित्रीबाईचाही करतात। समजलं का तुम्हाला? तर आज या ठिकाणी ज्योतिबा फुलेंचा आज स्मृती दिवसाच्या निमित्तानं ज्योतिबा फुले त्याचं एक वाक्य आहे, मरावे परी रूपे कीर्ती उरावे। समजलं का? कोणाचं वाक्य आहे? कीर्ती रूपानं आपली स्मृती राहिली पाहिजे जगामध्ये। असं कर्म करा, अशी कीर्ती करा, असं नाव करा, असं काम करा की आपली मरावे परी रूपे कीर्ती उरावे। हाय का नाही? सद्गतीचं सुगतीचं मरण करण्यासाठी आपण कुशल कर्म केले पाहिजे। कोण म्हणत आहे असं? बुद्ध म्हणत आहे। आपण विचारानं अमर राहत असतो, आपण कधीच मरत नाही। मरावे परी रूपे कीर्ती उरावे। या ज्योतिबा फुलेंच्या या स्मृतीला उजाळा म्हणून आजच्या या ठिकाणी मी थांबतो। सर्वांना आशीर्वाद देतो। भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल।